प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। यामध्ये विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना यंदाचे मानाचे पद्म पुरस्कार घोषित झाले। यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, प्रवीण कुमार, अभिनेता आर माधवन यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। तर अभिनेता मामुटी, गायिका अलका याग्निक, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण घोषित झालाय। तर धर्मेंद्र आणि ॲडव्होकेट गुरुपियुष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण आणि सतीश शहा यांना मरणोत्तर पद्मश्री जाहीर झालेला आहे। तर यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा तिघांची पद्म पुरस्कारासाठी निवड झाली आहे। आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झालाय। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार, तर श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर झालाय। नागपूरचे सत्यनारायण अनुवाल यांना व्यापार आणि इंडस्ट्री क्षेत्रातील योगदानाकरिता पद्मश्री पुरस्कार घोषित झालाय। यामध्ये लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ तमाशाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला। गेली अनेक वर्षे लोककला जपण्यासोबतच तमाशा या पारंपरिक कलेला नवी ओळख मिळवून देण्यासाठी रघुवीर खेडकर यांनी मोठे योगदान दिले। त्यांच्या या भरीव कार्याची दखल घेत केंद्र सरकारकडून त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। सकाळी वेगळी ती या मीटिंग असते की सकाळची पूजा आपण घरगुती पूजा करतो का नाही, नवनाथ वगैरे